नमस्कार मित्रांनो, महावितरणकडून ग्राहकांना योग्य सेवा मिळावी यासाठी तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण प्रणाली म्हणजेच ग्रीव्हन्सेस रेड्रेसल सिस्टीम ही जी काही प्रणाली आहे, ही प्रणाली मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर आता सुरू करण्यात आलेली आहे. तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी या महावितरणला प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगानेच आता पोर्टलवरच आता तशा प्रकारचे रजिस्टर कंप्लेट अशा प्रकारचे नवीन ऑप्शन आपणास यामध्ये आता देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, पोर्टलवर जर आपण येथे आलं, बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यावर जर क्लिक केलं तर येथे पण आपणास हे जे काही नवीन ऑप्शन आहे आपण येथे पाहू शकता, तक्रार निवारण. तर यामध्ये लाभार्थी ID वापरून तक्रार आपणास यामध्ये नोंदवता येणार आहे. त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर वापरून तक्रार नोंदवता येणार आहे. त्याचप्रमाणे लाभार्थी नाव वापर करून आपणास यामध्ये तक्रार ही यामध्ये नोंदवता येणार आहे. तर यामध्ये आपला जिल्हा आपण यामध्ये सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तालुका जो असेल तो, त्यानंतर आपल्या गावाचे नाव, त्यानंतर आपणास यामध्ये लाभार्थीचे नाव यामध्ये टाकायचे आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे. परंतु शोधा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर येथे रेकॉर्ड नॉट फाउंड अशा प्रकारे येथे माहिती दाखवली जात आहे. त्याचप्रमाणे येथे लाभार्थी ID वापरून तक्रार जर आपण नोंदवण्याचा प्रयत्न केला तर आपणास येथे लाभार्थी क्रमांक अस्तित्वात नाही, कृपया योग्य लाभार्थी क्रमांक टाका अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपणास येथे अर्जाची स्थितीमध्ये अर्जाची सद्यस्थिती यावर क्लिक करायची आहे. आपला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे. शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे. शोधा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की येथे अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्याची वर्क ऑर्डर सुद्धा निघालेली आहे. आणि खाली आपण येथे पाहू शकतात की येथे तक्रार नोंदवा हे जे काही नवीन ऑप्शन आहे, हे नवीन ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे. तर तक्रार नोंदवा याच्यावर जर आपण क्लिक केलं तर सध्या ही जी काही वेबसाईट आहे, ही वेबसाईट वर्क करत नाही. तर मित्रांनो, आपणास माहीतच आहे, वेबसाईटवर जर नवीन बदल झाला तर वेबसाईटला चालू होण्यास थोडासा कालावधी हा लागू शकतो. तर आपण अधूनमधून हे जे काही आपणास अशा प्रकारचे जर ऑप्शन दाखवत असेल, तक्रार नोंदवा, तर त्याच्यावर क्लिक करून पहा. तर लवकरच हे जे काही ऑप्शन आहे, हे ऑप्शन यामध्ये सुरू होईल. तर यामध्ये तक्रार ही कोणाला यामध्ये नोंदवता येणार आहे? तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या शेतकऱ्याची वर्क ऑर्डर ही निघालेली आहे, परंतु अजून या शेतकऱ्याचा जो काही सोलार पंप आहे, हा सोलार पंप हा फिट झालेला नाही. तर असा शेतकरी हा आपली तक्रार येथे ऑनलाईन यामध्ये देऊ शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, मी दुसऱ्या अर्जाचे स्टेटस तुम्हाला इथे एकदा चेक करून दाखवतो. तर या अर्जाच्या स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये पुरवठादाराची निवड केलेली आहे. म्हणजे या शेतकऱ्यांनी आपली जी काही कंपनी आहे, या कंपनीची निवड केलेली आहे. आणि येथे आपण पाहू शकतात की या शेतकऱ्याला सुद्धा इथे खाली तक्रार नोंदवा अशा प्रकारचे ऑप्शन इथे दाखवत आहे. तर या शेतकऱ्याचा लाईनमन सर्वे हा झालेला नाही, त्याचप्रमाणे JSR सर्वे सुद्धा झालेला नाही. तर असा शेतकरी सुद्धा यामध्ये आपली तक्रार नोंदवू शकतो. तर मित्रांनो, मी येथे एक तिसरा लाभार्थी क्रमांक टाकलेला आहे आणि येथे आपण या अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये पाहू शकतात, A1 अर्ज मंजूर झालेला आहे आणि येथे पुरवठादार शोधा अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. परंतु सध्या यामध्ये कंपन्यांचा स्टॉक हा उपलब्ध नाही. तर असे शेतकरी यामध्ये आपली जी काही तक्रार आहे, ही तक्रार यामध्ये आपणास करता येणार नाही. तर मित्रांनो, यामध्ये तक्रार ही फक्त ज्या शेतकऱ्यांनी आपले पुरवठादाराची निवड केलेली आहे, तर असे शेतकरी यामध्ये तक्रार नोंदवू शकतात, किंवा ज्यांची वर्क ऑर्डर निघालेली आहे परंतु अजूनही सोलार पंप फिट झालेला नाही, असे शेतकरी यामध्ये आपली तक्रार नोंदवू शकतात. तर मित्रांनो, सध्या तरी या दोघांनाच यामध्ये तक्रार ही यामध्ये नोंदवता येणार आहे आणि तशा प्रकारचे तक्रार नोंदवा हे ऑप्शन त्यांच्या स्टेटसमध्ये दाखवत आहे. परंतु बाकीच्या अर्जाचे स्टेटस चेक केले तर तेथे तक्रार नोंदवा अशा प्रकारचे ऑप्शन हे दाखवत नाही. तर होऊ शकते की वेबसाईटवर काही बदल झाला तर यामध्ये कोणाकोणाला आणखीन तक्रार देता येते, ही वेबसाईट पूर्णपणे व्यवस्थित चालू झाल्याच्या नंतरच आपणास समजेल. तर मित्रांनो, सध्या वेबसाईटला प्रॉब्लेम आहे. जर वेबसाईट ही व्यवस्थितपणे चालू झाली तर यामध्ये तक्रार कशा प्रकारे नोंदवायची त्याची माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, हे होते एक सोलरच्या बाबतीत आपल्यासाठी महत्त्वाचं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.